सर्कस है और वो एजुकेशन सिस्टम के रिंग मास्टर है, बट हम उनके जोकर नहीं है। तुम्ही चाय विकता विकता देश विकायला येऊन चालले का? ही देशाची लोकशाही नाही, ही लोकशाहीची हत्या आहे। जेव्हा प्रश्न आपल्या फ्युचरचा येतो त्यावेळेस अशा प्रकारचे विद्यार्थी आपण त्या रस्त्यावर येणारच। आपले काय क्वेश्चन आहेत आज आपण इथे मांडूयात। स्वार्थाने बरगडलेल्या आजच्या समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा एखादा ध्येयवाद्य व्यक्ती सत्याच्या शोधार्थ धडपडतो तेव्हा ते आदर्श न आढळल्यास त्याची दारू निराश होणे स्वाभाविकच आहे। पण अशाही अवस्थेमध्ये असताना सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी दिल्ली येथे जंतर मंतरवर जो प्रोटेस्ट सुरू आहे त्या संदर्भात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत। तर या प्रसंगी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या मनात काय विचार आहेत, त्यांच्या या प्रति आंदोलनाप्रती त्यांचे काय विचार आहेत हे जाणून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आपण बघू शकता इथं हा बॅनर लागलेला आहे, याच्यावर आपण स्टुडंट लोक जे आहेत आपल्या गडचिरोलीचे त्यांना आपण एक संधी दिली आहे की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत सरकारला तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न विचारू शकता। अशा पद्धतीने हे मोहीम आपण या प्रोटेस्ट मध्ये आपण आणलेली आहे। तर तुम्ही बघू शकता बरेच विद्यार्थ्यांनी बरेच चांगले प्रश्न विचारले आहे, जसे की भारतीय शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल कधी होईल, एक्झाम फीज रिटर्न का बरं होत नाही, पैसे घेऊन ऍडमिशन करण्यापेक्षा टॅलेंट बघून ऍडमिशन का बरं होत नाही, हे अशापैकी बरेचसे प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी विचारले आहेत आणि खूप चांगले प्रश्न विचारले आहेत। इकडे बघा, शिक्षणाच्या नावाखाली पैशाचा व्यवहार करणे बंद कधी होईल, शिक्षणाचा आणि नोकरीचा संबंध कधी जोडेल, क्वालिटी एज्युकेशनची खूप गरज आहे ते काऊन नाही मिळत आहे, एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट का उशिरा येतो, हे असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आहेत। एक्झाम फीज रिटर्न का बरं होत नाही, जेव्हा सिलेक्शन होत नाहीये तर मग एक्झाम फीज रिटर्न व्हायला पाहिजे। सोबतच एक्झाम जेव्हा रिझल्ट लागतो, एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर रिझल्टला एवढा उशीर का? नाम है ऋतुम्बरा। तो एक्चुअली मेरा यही कहना है कि ये हमारा भविष्य है, आपकी जिम्मेदारी है, कोई पॉलिटिक्स नहीं है जिसके साथ खेल रहे हो, तो प्लीज ध्यान दे दो क्योंकि हमारी आगे आने वाली पीढ़ी को हम तरसते नहीं देखना चाहते अपने अच्छे एजुकेशन के लिए। दैट्स ऑल। मुझे बस धर्मेंद्र प्रधान जी से यही बोलना है कि उनको लगता होगा कि ये एजुकेशन सिस्टम एक सर्कस है और वो उस एजुकेशन सिस्टम के रिंग मास्टर है, बट हम उनके जोकर नहीं है। ये आज का इंडिया है और ये बोलेगा भी और ये आंदोलन भी करेगा। आणि हे आपण एकदम डेमोक्रेसी कंट्री मध्ये राहतो। हे डिक्टेटरशिप मध्ये जे मोदीजी नेता आहे ना, बहुत गलत करताय। तुम्ही चाय विकता विकता देश विकायला येऊन चालले का? मी तुम्हाला मेन म्हणतो। आणि एक मेन मुद्दा, आपण धर्मेंद्र प्रधान रिझर्वेशन गलत मागता, काहून माहित आहे? त्याला अंगूठा मागा लागते, अनपढ आहे तो, अंगूठा छाप आहे तो, तू अंगूठा माग, रिझर्वेशन नको देऊ। आपल्या समोर एक विद्यार्थिनी आहे, ती आपले मत मांडेल। माझं नाव आस्था आहे आणि मी नीटची एस्पिरंट नाही आहे, पण मी इथे एज्युकेशन राईट्ससाठी आहे की मिनिस्टरनी आता त्यांनी इस्तीफा दिला पाहिजे, कारण ऑल ओव्हर इंडिया सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, ऑलमोस्ट सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, आणि इतकं ऐकल्यावर पण ही गव्हर्नमेंट ऐकत नसेल तर मग काय फायदा आहे? आणि मी गव्हर्नमेंटला इतकंच म्हणायचं आहे मला की आमच्या भविष्यासोबत खेळणं तुम्ही बंद करा, कारण की हा आमचा भविष्य आहे आणि तुमचा पॉलिटिक्स नाही। थँक्यू। सर्वसामान्य जनतेपेक्षा नेता हा मोठा असू शकत नाही, कारण की सर्वसामान्य जनतेच्या ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला, याच मतदानाच्या भरोश्यावर सर्वसामान्य जनता ही मोठ्या नेत्यांना मतदान करते, त्याच्यानंतर ते निवडून येतात। परंतु ही देशाची लोकशाही नाही, ही लोकशाहीची हत्या आहे। एका मंत्र्याचा राजीनामा मागण्याकरिता देशातील लाखो करोडो विद्यार्थी हे जंतर मंतर व आंदोलन करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ या आंदोलनात सहभागी झालो। आज आपण मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी सगळे जमलेले आहोत। जर तुम्हाला एक संधी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक प्रश्न विचारायला किंवा तुम्ही कोणता तो प्रश्न काय असेल? मला एक ना, आमची मागणी का फक्त धर्मेंद्र प्रधानची इस्तीफा मागतो, त्यांच्याने एवढंच काम नाही होऊ शकत आहे म्हणजे आम्ही एवढे पेपर लिखतो, आम्ही शेतकरी कष्टकरींचे मुलं आहोत, आमचे आई वडील शेतामध्ये राबराब राबतात, तुम्ही असेच पेपर लीक करत तर आमच्या भविष्याचं कसं होणार? त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर इस्तीफा द्यावा, नाही तर आम्ही आमचं आणखी तीव्र आंदोलन करू। बरोबर आहे। तरी असंच याच गोष्टीला पाठिंबा देत आपण इथे सगळेजण आज जमलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, आपण बघू शकता प्रोटेस्ट मध्ये बरेच लोकांनी काही अव्यंग प्रकाराने बॅनर वगैरे बनवून आणलेले आहे। तर तुम्ही काय? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, अकाउंटेबिलिटी, या सर्व गोष्टी देशाच्या
सगळं परेशान होऊन गेला यांच्यामुळे. त्यामुळे यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन स्वतःनी राजीनामा दिला पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांनी पण राजीनामा दिला पाहिजे. ज्या प्रकारे दिल्लीमध्ये प्रोटेस्टर्सना मारण्यात येत आहे, आम्ही काय अधिकार नाही का? आमचा अधिकार आहे आर्टिकल 19 जमा होण्याचा अधिकार आहे, प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पोरांसोबत राहायची. याचा अर्थ हे नाही की तुम्ही मारणार लोकांना. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. इकडे आपण बघू शकता आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपले पॅरेंट्स एक छोट्याशा मुलाला आपण इथे घेऊन आलेले आहेत. काय म्हणता सर? सर आता मी माझ्या लहान मुलाला घेऊन आलोय कारण की आताच जर ही परिस्थिती आहे तर भविष्यात जाऊन काय होऊ शकतं याचा विचार करू पण येत नाही. लोकशाहीचा अक्षरशः अंत झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला घेऊन आलोय आणि या प्रोटेस्ट मध्ये सहभागी झालोय. तर मी पण माझ्या लहान मुलाच्या भवितव्यासाठी आलेली आहे. कारण आज जर आपण उभे नाही राहिलो तर लहान मुलाचं भविष्य खूप धोक्यात आहे असं मला वाटतंय. थँक्यू सर. बरोबर वाटते मॅम. असेच आपण सगळ्यांनी आपण आपल्यासाठी लढत नाहोत, आपण भविष्यासाठी लढत आहोत. आपण जर आज रोडवर आलो तर उद्या आपले मुलं बाळं शिक्षणासाठी ते एवढे लाचार होणार नाही. प्रोटेस्ट सुरू असताना दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती रामचुकला जे उचलून नेण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे बेकायदा आहे. त्यांची जर मागणी जर जास्त नसती, मागणी काय होती की जे नीट पेपर दिलेला आहे 2024 पासून, तर साधारणतः 14 पासूनच पेपर फुटणं चालू झालं आहे. मागील 2024 मध्ये 100च्या वरती 720 मार्क मारलेले आहेत. असं शक्य नाही ना, एकाच वर्षी इतकी मोठी पोरं काही चमत्कार तर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे रामचुकला ज्याने जे आतमध्ये केलेलं आहे त्यांची तब्येतीची चौकशी चालू होती, त्यांचं ट्रीटमेंट योग्य पद्धतीने चालू होतं, तरी पण त्यांना जबरदस्तीने उचलून त्यांना प्रोटेस्ट मोडायला लावलेला आहे. आणि विद्यार्थ्याची मागणी होती की आम्हाला न्याय हवा आहे. जे पेपर फुटीचं प्रकरण आहे, पेपर फुटल्यामुळे काय होतं आपल्याला चांगले डॉक्टर मिळणार नाही. असं जर पेपर जर हमेशा फुटत राहील तर गरीब माणसाला चांगलं नाही कुठे मिळणार आहे. त्याच्यामुळे हे जे पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे हा बंद केलं पाहिजे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. एवढं मत. थँक्यू सर. तर आपण बघू शकतो इथे फक्त आपण विद्यार्थ्यांचाच पाठिंबा नाही तर आपले जे बुजुर्ग व्यक्ती सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आलेले आहेत. थँक्यू.